कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये पकड, 200 ग्राम कमी आहे त्याच्यात। 200 ग्राम मध्ये काय काय झालं असतं माझं? 1 किलो मागे 200 ग्राम म्हणजे आठवड्याला आपण 5 किलो पीठ तरी दळून आणतो। महिन्याला किती, वर्षाला किती, आतापर्यंत किती पीठ ढापलं असेल त्या चक्कीवाल्यानं। 5 किलो मागे आठवड्याला 200 ग्राम ना 1 किलो, मग तसं 1, 2, 50 किलो ढापलेत त्यांनी। बघतेच त्याच्याकडे। राजू, अगं शिकली नाहीयेस पण गणितात किती हुशार आहेस। पण हे फक्त घरच्याच गणितात, त्याचं काय? अरे कुठे आहे सगळे? तेजू, धनू, राजू, भाग्या, अगं लवकर ये सगळे। पप्पे काय झालं वरडायला? अगं तुळजाचा फोटो आलाय पेपरात। काय? तुळजाचा फोटो? इकडे बघा। अगं पण हे इंग्लिश मध्ये ना। धनू तू वाच, वाच ना। काय रे, तुला लई तुकड्या फुटले तिचा फोटो बघून? अगं नाही, असं काय नाही। आत्याची पोरगी आहे ना, फोटो कशासाठी आले कळलं पाहिजे ना। हा धनू तू वाच। पप्पे तुला मराठी पेपर मिळाला नाही होय? का? आता मला या पेपरात फोटो दिसला मग मी तो घेऊन आली। तू वाच की। धनू मोठ्याने वाच। तुझ्या इंग्लिशच्या क्लासची फी भरतो का नाही? हा ती सगळी वसूल झाली पाहिजे, असं वाच। काय झालं? येडे आणखी कोणाला संग न्यायचंय का? काय गरज नाही, चला आपणच जाऊन येऊ। इथं काय करताय? मान देताना वरून खालून नीट बघायची, मग पुढे ठेवायची। किती वेळा सांगितलंय? डॅडी, डॅडी सोडा आईला। काय करताय तुम्ही छोट्या आई सोबत? छोटी आई घ्या, दुसऱ्या चपला घ्या। मंत्र्यांकडे चाललोय, रातच्याला उशीर होईल। जेवणाचं काय ते कळवतो। ह्या पोरीकडे लक्ष ठेवा, बाहेर जाता कामा नये। आणि जर काही बाहेर गेल्याचं आम्हाला कळलं तर मग नाही जाणार की बाहेर। डॅडी, डॅडी अहो तुझा त्यांचा फोटो आलाय पेपरात। अख्ख्या महाराष्ट्रात पहिले आल्या। गोल्ड मेडल मिळाले त्यांना, गोल्ड मेडल। हे बघा फोटो। अरे वा 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 वा, अरे लय भारी बातमी कळली सकाळी सकाळी। ए छत्री, या लग्नाची पत्रिका छापणाऱ्याला सांग, तुळजाच्या नावापुढे MBBS लिहिलंय ना, त्याच्या पुढे कंसात गोल्ड मेडल लिहि म्हणा।
आणि ते बी मोठ्या अक्षरात. या पत्रिका बघितल्या बघितल्या लोकांना कळलं पाहिजे जालिंदर निंबाळकीची पोरगी किती शिकली आहे ती. आता जातोस. चला चिरंजीव, आपण बी कामाला लावूया. साधं कौतुकही केलं नाही डॅडींनी माझं. लग्नाच्या पत्रिकेत का छापायचंय ते स्वतःचा मान वाढवण्यासाठी. डॅडी असं का वागतात माझ्याशी? त्यांना जरा दया येत नाही का माझी? आत्या, काय रे? आत्या तुम्हाला सारखी बोलायचीच ना. तुला काय लागलं तर मला मागत जा म्हणून. अरे होय, काय पाहिजे तुला? खरंच देशील? मागून तर बघ. आत्या, मला तुळजाला घेऊन पुण्याला जायचं. त्याची मेडल मी आले ना, त्याचं ते सर्टिफिकेट का काय असते ना, ते घ्यायला त्याच्या कॉलेजमध्ये पुण्याला जायला लागणार आहे सही करायला. तू पाठवायला नाही म्हणून नको. पण मालकांना कळलं तर? अगं तू आत्ताच म्हणली ना ते बाहेरगावी गेलेत म्हणून. हे बघ, त्यांना परत यायला रात्र तरी होईल. ते परत येईपर्यंत आम्ही घरी येतो. तू काळजी नको करू. आत्या, आपल्या तुझं एवढं कष्ट घेतलं, त्याचं चीज झालं पाहिजे का नाही सांग बरं. आणि तूच सांग, आपण नाही तिच्या पाठीशी उभं राहणार तर मग कोण राहणार? वय खरं आहे, पण लवकर परत या. हा, थँक्यू आई. तुझं तर पद्धती. हो, बरं ऐका, मालक घरला परत यायच्या आधी तुम्ही लवकर परत घरला या, नाहीतर मग तुळजाचं परत घराबाहेर पडणं लय अवघड होऊन जाईल. हो छोटी आई, चल. हां, येतो. सावकाश जावा. आयुष्यात पहिल्यांदाच यांच्या माघारी काहीतरी करायचं धाडस दाखवलंय आपण. यांना कुठून पण जरा जरी खबर मिळाली ना तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.